नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजचं पहिलं गणित 0.5 अधिक 1/0.5 बरोबर किती। आता याला सोडवायची पद्धत म्हणजे तर हे जे 0.5 आणि 0.5 यांच्यामध्ये काय होतो, गुणाकार होतो। म्हणजे 0.5 गुणेला 0.5 आणि अधिक 1 छेद छेदामध्ये 0.5 जशाला तसे। आता आपण अगोदर काय करणार, गुणाकार बघा। आता दशांश काढल्यास गुणाकार केला तर 5 गुणिले 5 किती येतात, 25। ठीक आहे, आणि एकूण दशांश किती आहेत, 2 आहेत। मग 2 घर डावीकडे सरकल्यास आपल्याला काय भेटेल, 0.25 अधिक 1 छेद 0.5। आता आपल्याला बेरीज करायची, कशाची करायची, तर 0.25 यामध्ये 1 मिळवायचा। आता दशांशाच्या डावीकडला हा जो अंक आहे याला आपण एकक म्हणतो। मग एककच्या खाली 1 लिहा, हा पण एकक आहे। तर इथे बेरीज काय होईल, तर हे 25 जशाला तसे, 0 अधिक 1 म्हणजे 1.25। म्हणजे ही बेरीज आली आपल्याकडे 1.25 छेद 0.5। बघा, आता हा जर दशांश काढला वर तर इकडे होतात 125 आणि खाली दशांश काढल्यास खाली संख्या राहते 5। बघा बरं, 5 ने भाग जातो, 5 5 दोन्ही 10। ठीक आहे, आणि राहिले किती, 2, 5 5 25। ठीक आहे, म्हणजे 5 ने 125 ला भाग दिला तर 25 चा भाग येतो। परंतु या ठिकाणी एकूण दशांश किती आहेत, 2, आणि खाली आहे 1, म्हणजे 2 वजा 1 किती दशांश राहिले, 1 दशांश। उत्तरामध्ये 1 दशांश येईल। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार, 2.5 किंवा 2.50। एका घनाकृती डब्याची बाजू 2 मीटर आहे। डब्याला बाहेरून रंग देण्यासाठी दर चौरस मीटरला 100 रुपये प्रमाणे किती खर्च येईल। तर सुरुवातीला आपल्याला घनाकृती डबा आहे, ठीक आहे, हा घनाकृती डबा आहे। तर या घनाकृती डब्याचे पृष्ठफळ काढून घ्यायचे आपल्याला। घनाकृती डब्याचे पृष्ठफळ याचं सूत्र काय, तर 6 गुणिला बाजूचा वर्ग, 6 गुणिला बाजूचा वर्ग। मग 6 हे स्थिर आहेत, गुणिला बाजू आहे इथे 2 मीटर, मग बाजूचा वर्ग म्हणजेच 2 चा वर्ग बरोबर 6 गुणिला 2 चा वर्ग किती येतो, 4, आणि 6 गुणिला 4 किती, 24। ठीक आहे, म्हणजे हे काय काढलं आपण, पृष्ठफळ। पृष्ठफळ याचे एकक आहे बघा, चौरस मीटर। आता या ठिकाणी दर चौरस मीटरला म्हणजे 1 चौरस मीटरला, ठीक आहे, दर चौरस मीटर म्हणजेच काय, तर 1 चौरस मीटरला खर्च किती आहे, 100 रुपये आहे। तर मग 24 चौरस मीटरला किती येणार, तर 24 गुणिला 100 करा। ठीक आहे, म्हणजेच 2400 रुपये खर्च येतो। पर्याय बी। रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती। आता या ठिकाणी जो रेखांकित भाग आहे बघा, हा रेखांकित भाग म्हणजे एक प्रकारचा त्रिकोणच आहे। मग या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय, आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे, आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय, तर त्याचं सूत्र आहे पाया गुणिला उंची छेद 2। आता या ठिकाणी पाया किती आहे, तर 9 सेंटीमीटर हा आहे पाया, आणि ही उंची आहे 12, तर ही पण आहे 12। मग इथे उंची येते 12 सेंटीमीटर। बघा, मग इथे 9 गुणिला उंची आहे 12 भागाकारामध्ये 2, 2 नी 12 ला भाग जातो, भाग येतो 6 चा, आणि 9 नी 6 ला गुणल्यावर गुणाकार येतो 54। म्हणजेच क्षेत्रफळ किती येते मग, चौरस सेंटीमीटर।
54 चौरस सेंटीमीटर पर्याय ए. खालील चित्रलेख एका दुकानदाराने 4 दिवसात विकलेल्या आंब्याची संख्या दर्शवते. आता इथे प्रमाण दिलेलं आहे. एक पेटी म्हणजे 2 डझन, 2 डझन म्हणजे 24 आंबे. ठीक आहे. त्याच्याकडे अजून 11 पेट्या शिल्लक असतील तर त्याच्याकडे सुरुवातीला किती पेट्या होत्या? आता सुरुवातीला किती पेट्या होत्या म्हणजे आपल्याला एकूण पेट्या इथे काढायच्या आहेत. मग एकूण पेट्या म्हणजे त्याने विकलेल्या किती? ठीक आहे. एकूण पेट्या किंवा मूळ पेट्या किती होत्या हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला त्याने किती विकल्या आणि किती शिल्लक आहेत त्याच्याकडे यांची बेरीज करावी लागेल. मग त्याने विकलेल्या किती आहेत बघा बरं. सोमवारी विकलेल्या आहेत 3, त्यानंतर मंगळवारी आहेत 4, बुधवारी आहेत 2 आणि गुरुवारी आहेत 5. मग यांची बेरीज करा. 3 आणि 4 7, 7 आणि 2 9, 9 आणि 5 14. म्हणजे विकलेल्या पेट्या आहेत 14 आणि शिल्लक आहेत 11. मग 14 आणि 11 यांची बेरीज येते 25. ठीक आहे. मग त्याच्याकडे ज्या एकूण पेट्या आहेत त्या किती पेट्या आहेत? 25 पेट्या आहेत. आता आपल्याला विचारलं काय? त्याने किती टक्के पेट्या विकल्या? म्हणजे आपल्याला इथे शेकडा विक्री काढायची आहे बघा. आपल्याला काढायची आहे शेकडा विक्री. मग शेकडा विक्रीचं सूत्र आपल्याला माहिती आहे की विक्री भागीला एकूण, एकूण म्हणजे एकूण पेट्या आणि गुणेला 100, कारण आपल्याला शेकडा काढायचे. मग विक्री झालेल्या पेट्या किती आहेत? 14 आहेत, आपण मोजून घेतल्या. आणि एकूण पेट्या किती होत्या? 25 गुणाकारामध्ये 100. आता या 25 ने 100 ला भाग जातो, भाग येतो 4चा आणि 14 गुणिला 4 म्हणजे किती? 56. तर किती टक्के पेट्या विकल्या? 56%. धन्यवाद.